आपल्या सर्वांच्या उपस्थितीत महामानवाबद्दल एक दोन शब्द बोलतो मी. दोन शब्दात तर पूर्ण होणारच नाही माझं आयुष्य, मी पडत मला माहित आहे. मी बोलू का, मी माझे विचार व्यक्त करू का, मी माझं सबमिशन करू का? होय, कर, केलंच पाहिजे. करण्याचा अधिकार मला राज्यघटनेने दिलेला आहे. आणि राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर आपण इतिहास बघितला, यांचा जर इतिहास बघितला तर आपल्या अंगावर शहारे येतील. आज आपल्याला इथं आपण वकील झालो, न्यायाधीश झाले, अनेक मोठमोठे अधिकारी झाले, त्यांच्या घरची परिस्थिती चांगली असेल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बघितलं तर काय परिस्थिती बघितली तर अंगावर शहारे येतील. मला राहुलं नाही, बोलावं वाटतं. जर मनगटात शिवबा आणि डोक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तर पुन्हा पुढेही लाचारी करण्याची गरज नाही. हे एवढं महान व्यक्तिमत्व, हे विश्वगुरु म्हणून स्वतःला संबोधन केलं नाही. मला गुरु आणि शिष्य परंपरा आवडत नाही, मी समानतेला मानतो. मला विश्वभूषण पदवी ही ह्या जनतेने दिली असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण आज या जयंतीच्या निमित्ताने इथे उपस्थित आहोत. 14 एप्रिल 1891 महू या मध्य प्रदेश येथील भागामध्ये त्यांचा जन्म झाला, लष्करी छावणीमध्ये. आजोबांचं नाव मालोजी, शिवाजी महाराजांच्या आजोबाचं नाव मालोजी. कार्य बघा, प्रजेसाठी झगडले. आताचे पुढारी काय म्हणते, अरे मी संसारातून मोकळा होतो, मला राजकारणाला संधी द्या. अरे मी संसार त्यागतो, मला समाजाची सेवा करायची आहे. असे हे व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रणशृंगारे साहेबांनी आता व्यक्त केलं की 8 तासाची कामगारांना काम करण्याची मुभा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. पण हे 8 तासाचं काम करण्याची मुभा देणारं व्यक्तिमत्व 18 तास 21 तास न झोपता अभ्यास करून समाजाची सेवा करण्यासाठी झगडत होतं, ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राज्यघटनेचे जनक एवढं म्हणता येईल का? राज्यघटना काही सोपी आहे का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 एप्रिल 1935 रोजी स्थापन झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी पैसे नव्हते. 7 नोव्हेंबर 1896 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात केली आणि महाराष्ट्र सरकारला सुद्धा त्या गोष्टीची दखल घ्यावी लागली आणि 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा लागला महाराष्ट्रामध्ये. असं महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण त्यांना विचारातून अनुभवलं पाहिजे, आपण विचारातून त्यांना आपल्या कृतीमध्ये आणलं पाहिजे. ज्यांना शिकण्यासाठी ज्यावेळेस शाळेमध्ये गेले त्यावेळेस त्यांना बसण्यास मुभा नव्हती, एकटे बसायचे. पाणी प्यायला मिळत नव्हतं, पाणी प्यायला मागितलं तर मोजडीत पाणी ओतलं जायचं आणि ते प्राशन करायचे. अशा परिस्थितीत ते शिकले. आपल्याला होईल का? आपल्याला सगळ्या सुविधा मिळल्या तरी आपले मार्क 35च्या पुढे जात नाही. पण त्यांनी शिक्षणामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं चिन्ह, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशा परिस्थितीमध्ये, काय त्याग असेल, काय तपस्या असेल, अशा तपस्या आणि त्यागातून निर्माण झालेला हा समाज आणि राज्यघटनेच्या आधारावर चाललेली ही भारताची सगळी म्हणजे जीवनशैली, या सगळ्याच कारणीभूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कबीरांचे एक वाक्य आहे, जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहने दो बयान. त्यावेळेसच्या या समाजाला, आंधळ्या समाजाला दिसलं नसेल का बाबा ही जातीमध्ये कुठल्या आहे, यापेक्षा ह्याला ज्ञान किती आहे व्यक्तिमत्वाला, आपण त्याची पूजा केली पाहिजे. कारण दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे करा अनुच्छेद उलटी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1996 साली ऍडमिशन घेतलं, शिकायला पैसे नव्हते, शिक्षण चालू केलं. एल्फिन्स्टन स्कूल मुंबईमध्ये हायस्कूल 10वीचं मॅट्रिक्युलेशन केलं. त्यांच्या दलित समाजातील पहिला विद्यार्थी मॅट्रिक्युलेशन झालेला. मॅट्रिक्युलेशनच्या सत्कारमध्ये बुद्धाच्या बद्दल केळुसकर सरांनी पुस्तक दिलं, त्यांचा तो प्रभाव पडला. 12 साली त्यांची म्हणजे काय झालं, 1906 साली रमाई आंबेडकराबरोबर त्यांचं रमाई बरोबर लग्न झालं आणि रमाईने त्यांना साथ दिली. म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तो आदर्श म्हणजे रमाबाई आंबेडकर. लक्षात घ्या, समाजाच्या सेवेसाठी ज्यांनी संसार त्यागला, संसाराला वेळ देऊ शकले नाही, ज्यांची 4 मुलं हे कालातीत झाली, केवळ समाजाची सेवा, कसला मोठा त्याग असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकायला पैसे नव्हते. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडनी त्यांना 3 वर्षासाठी स्कॉलरशिप दिली. 3 वर्षासाठी स्कॉलरशिप दिल्यानंतर ते लंडनला कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले
15 साली गेले, 3 वर्षासाठी दिली, 2 वर्षात शिक्षण कंप्लीट केलं, MA केलं इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स मध्ये, PhD केली इकॉनॉमिक्स मध्ये, आणि नंतर उरलेल्या 1 वर्षामध्ये लंडनला गेले. कशासाठी? मला पोस्ट PhD करायची आहे, आता MSc करायची आहे, DSc करायची आहे. धोरण ध्येय 32 डिग्र्या. त्यांच्याकडे 56 इंची छाती नव्हती, त्यांच्याकडे डिग्री होती 32. वय वर्ष 5. लहानपणात गेलं. एकूण जगले किती दिवस, आयुष्य किती वर्षाचं? 1956 साली त्यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो, 6 डिसेंबर. जन्म झाला 1891. टोटल कालावधी जर काढला तर 65 वर्षाचा. 5 वर्ष वजा करा, राहिले 6. 1896 साली त्यांनी प्राथमिक शिक्षण चालू केलं आणि 1923 पर्यंत घेतलं. कालावधी गेले 27 वर्ष. राहिले किती? 33 वर्षाच्या पूर्ण अख्ख्या आयुष्यात केलेलं कार्य आहे. आपले 10 जन्म झाले तरी होणार नाही, म्हणून ते महामानव आहेत, म्हणून ते विश्वभूषण आहेत, म्हणून त्यांना भारतरत्न दिला जातो. 1990 साली त्यांना बहाल केलेल्या पदव्या नव्हत्या, हे त्यांनी मिळवल्या होत्या. त्यांचं क्वालिफिकेशन नव्हतं तर त्यांचं ते एज्युकेशन होतं, त्यांची ती तपश्चर्या होती. ममे वंशो जीव लोके जीव भूता सनातन हा मनहा षष्ठानिंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षिती भगवद्गीता म्हणते. सगळा अंश, सगळे जे काय चराचर आहे, सगळं जे काय आहे ते माझा अंश आहे. पण माझा अंश मानणारीच माणसं त्यांना अशा पद्धतीची वागणूक देत होते. पण त्यांनी काय केलं? ज्या ओंजळीत त्यांना समाजानं पाणी पाजलं, त्याच ओंजळीनं त्यांनी त्या समाजाला ज्ञानाचं अमृत पाजलं. ते महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून आणि गेले आजपर्यंत बघा तुम्ही DSc आजपर्यंत भारतात माझी पदवी आहे का बघा. डॉक्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स कुठल्या भारतानं पदवी मिळाली बघा दाखवा. कोलंबिया युनिव्हर्सिटी शतकातला महान विद्यार्थी. अहो जगामध्ये अनेक विद्यार्थी असतील, पण शतकातला सगळ्यात ज्ञानी आणि महान विद्यार्थी म्हणून कोलंबिया युनिव्हर्सिटी बनते. अशा व्यक्तीचा आदर्श जर आपण घेतला तर आपलं आयुष्य काय होईल? सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक एक जीवन आपण पट बघितला तो संघर्षाचा होता. महाडच्या 14 तळ्यासाठी 20 मार्च 1927 रोजी पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला. आज आपल्याला पाणी पिण्याचं मिळतंय, आपल्याला कूलर मिळते, सगळे जाऊन पाणी पिते, सगळं होतं आज आपलं. का? तर त्याला कारणीभूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1922 साली त्यांनी लंडनमध्ये DSc साठी DSc इन इकॉनॉमिक्स, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये DSc साठी त्यांनी हे त्याचा शोध निबंध चालू केला. थेसिस वेळ आहे थोडाफार 2 मिनिटात थेसिस सादर केलं. तर तो थेसिस होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. या शोध निबंधावर त्यांना DSc मिळाले आणि त्या DScच्या आधारावर RBI ची स्थापना झाली. हे महान व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा, मानाचा वंदन करून मी त्यांना अभिवादन करतो आणि वेळेच्या अभावी मी माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद.